नमस्कार मंडळी, कसे आहात मजेत ना? मी वैष्णवी तुमचे सर्वांचे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आज कांदा भरायचं काम चाललेलं. कांद्यावर पाणी लावलेलं आहे आज. तर हे दिसत असेल, काल त्याच्यावर फवारा मारला आहे गवतावरचा. गवत भरपूर उगले. मागचा गुलाबी कांदा होता ना, त्याच्यामुळे त्याच्यात पण खूप गवत असल्यामुळे ना खूप बी पडलं आणि आता खूप बारीक बारीक गवत उगले त्याच्यामुळं कालच त्याच्यावर फवारा मारून घेतला, जेणेकरून ते गवत जळत. नाहीतर गवत एकदा मोठं झालं ना ते गवत जळतच नाही. कालच फवारा मारला. आज पाणी द्यायचं काम झालं. आता महिन्याचा कांदा होईल. शेतकऱ्याचं ना कसं असतं, मालाला बाजारभाव भेटो न भेटो तो करत असतो, आशा सोडत नाही. म्हणजे शेतीचं कसं असतं ना, 99% कष्ट असतात आणि 1% आपलं लक असतं किंवा 1% आपलं नशीब असतं. पण ते 1%च शेतकऱ्याचं नसतं. 99% तो प्रयत्न करत असतो, 99% तो कष्ट करतो. पण 1% जो असतो ना, तो 1% त्याचं नशीब नसतं, त्याच्यामुळे तो मागास राहतो. तेच जर 1% त्याच्या नशिबाने साथ दिली तर तो सक्सेस पण होतो. आता मागच्या वेळेस ना ह्या कांद्याला इथे गुलाबी कांदा होता, चांगला बाजारभाव भेटला होता. 20च्या पुढे बाजारभाव भेटला होता. म्हणजे सहज 30-40 हजार तर सहज होऊन जातं. तसं ह्यावेळेस गुलाबी कांदा पूर्ण फेलमध्ये निम्मा सडला आणि जो मार्केटला पाठवला तो काय 2 नाही तर 2 आणि 4नीच गेला. त्याला काही जास्त बाजारभाव भेटलाच नाही. आता परत ह्याच्यावर गावरान कांदा फेडलेला आहे. आता पाहू याचं काय होतं आहे ते. शेवटी नशीब ना. आपण 99% प्रयत्न करत राहायचे, 1% ते देवावर, नाही का? बरोबर ना? तुमचं काय मत आहे यावर? मला नक्की सांगा. भेटेल का नाही आमच्या या कांद्याला बाजारभाव हे पण सांगा. अजून काय कांद्याचे बाजारभाव वाढलेले नाही. आता इथून पुढं काय माहीत काय होतं आहे. आपण आपले प्रयत्न चालू ठेवायचे, कष्ट चालू ठेवायचे, बाकी सगळं देवावर सोडायचं. बरोबर. ह्यावेळेस कांद्याची परिस्थिती खूप अवघड आहे. कांद्याला तर काहीच मार्केट नाही. गुलाबी कांदा तर काय 2, 3, 4 असाच जातो आहे. किती अवघड आहे ना शेतकऱ्याचं. हा कांदा जवळजवळ 3 महिने 3.5 महिने लागतात या कांदे निघायला. याला एवढं लहान मुलांसारखं जपायचं, फवाऱ्या मारायचे, खुरपायचं, पाणी द्यायचं आणि मार्केटला आपण 2 नाही तर 3 रुपये किलोने तो द्यायचा. काय परवडतं, काय निघतं? साधी पाण्याची बॉटल जरी आपल्याला घ्यायची म्हटली तरी 10 रुपयाच्या खाली नाही. म्हणजे 10 रुपयाला तर कवची ठिकाणी भेटत असेल, बऱ्याच ठिकाणी तर 20 रुपयालाच देतात ना. त्या वडापावची किंमतसुद्धा 20 रुपये. आणि इकडे 3 महिने 4 महिने कांदा पिकवून एवढं कष्ट करून 2 नाही तर 3 रुपये किलोने कांदा आपण मार्केटला नेऊन देतो. ह्यावेळेस तर गुलाबी कांद्याला सगळेच फेल आहेत. पाऊस पण जास्त झाला, त्या पावसाने कांदे पण खूप खराब झाले, सडले. त्याच्यामुळं कांद्याचा काही ह्यावेळेस विषयच नाही. म्हणजे ह्या वर्षात हे पहिलंच पीक असेल. आत्ताशी गावरान कांदे केलेले तर आता त्याचं पण पुढे काय होतं आहे काय नाही काय माहिती नाही. बाजार भेटतो आहे नाही भेटतो आहे. म्हणजे शेतकऱ्याचं ना ह्या वर्षी खूप अवघड झालं. पण चालायचंच नाही का? ठीक आहे, जी परिस्थिती येईल त्या परिस्थितीला सामोरं जायचं. एवढंच तर आपल्या हातात आहे. आपण आपले प्रयत्न, कष्ट, मेहनत हे चालू ठेवायचं. शेतकरी काही पिकवणं सोडत नाही. मालाला बाजारभाव भेटो न भेटो तो करत राहतो. 99% हे आपले प्रयत्न असतात, 1% हा देवाचा असतो. तो त्या 1%ने जर साथ दिली तर माणूस यशस्वी होतो.
आणि तोच जर 1% आपल्या बाजूनी नसेल तर काही खरं नाही. पण ठीक आहे, येईल त्या परिस्थितीला सामोरं जायचं. आणि हीच खरी शेतकऱ्याची शिकवण आहे. परिस्थिती कशी असो, पण हिंमत हारायची नाही. पुन्हा उठायचं, पुन्हा नव्याने सुरुवात करायची. नाही का? बरोबर ना? जग आज इतकं पुढं चाललं आहे, आज AI पर्यंत पोहोचले, पण शेतकरी अजूनही मागच आहे. शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये काहीच सुधारणा नाही. शेतकऱ्याच्या मालाला ना बाजारभाव आहे, ना त्याला भाव ठरवायचा अधिकार आहे, काहीच नाही. काय उपयोग ना एवढं जग पुढे जाऊन पण. शेतकऱ्यांमध्ये पण काहीतरी अशी सुधारणा व्हायला पाहिजे ना, बरोबर ना? आज जग AI पर्यंत पोहोचले, तरी शेतकरी आहे त्याच जागेवर आहे. म्हणजे 1900 काळातला शेतकरी आणि 2000 काळातला शेतकरी काय फरक येतात? काहीच नाही. आहे तोच शेतकरी ना. पहिली परिस्थिती तीच होती आणि आत्ताची पण तीच आहे. त्याच्यामध्ये काही सुधारणाच नाही. तेव्हा पण कांद्याला असाच बाजारभाव असेल आणि आताचा पण तोच बाजारभाव आहे. काय फरक आहे? फक्त बाकीचा खर्च मात्र वाढला. फवारे मारायचे, त्याला औषधं लागतात, त्याचा बाजारभाव वाढला. खताचे बाजारभाव वाढले, सगळे बाजारभाव वाढले. पण शेतकऱ्याचा माल आहे, त्याचा बाजारभाव उलट कमी होतो आहे, पण वाढत नाही. हीच आत्ताची खरी स्थिती आणि खरी परिस्थिती.